वळ्यात पुढल्या बातमीकडे रोहित पवारांची आज ईडीकडून पुन्हा एकदा चौकशी होणार आहे। सकाळी 11 वाजता पुन्हा चौकशीला रोहित पवार यांना बोलावण्यात आलं आहे। बारामती ॲग्रो कंपनीशी संबंधित रोहित पवार यांची चौकशी होणार आहे। रोहित पवारांना पुन्हा बोलावल्यानं शरद पवार गट मात्र आक्रमक झालाय। आज शरद पवार गटाकडून राज्यभरामध्ये सरकारी कार्यालयांसमोर घंटानाद आंदोलन केलं जाणार आहे। कृष्णा सोनारवडकर माझे सहकारी आपल्यासोबत जोडले गेलेत। कृष्णा, रोहित पवार यांची पुन्हा एकदा ईडी चौकशी आज होणार आहे। सुमित, आपण पाहतो की रोहित पवार यांना दुसऱ्यांदा ईडीने चौकशीला बोलावलेलं आहे आणि थोड्याच वेळामध्ये म्हणजे 11च्या सुमारास रोहित पवार हे ईडीच्या कार्यालयामध्ये पोहोचणार आहेत। मात्र त्यापूर्वी एनसीपी कार्यालयाबाहेर आंदोलनाची तयारी आपल्याला पाहायला मिळते आहे। हळूहळू कार्यकर्ते हे जमायला सुरुवात झालेली आहे आणि आज राष्ट्रवादी भवन समोर आंदोलन सुद्धा केलं जाणार आहे। उपोषणाची तयारी सुद्धा करण्यात आलेली आहे। दुसरीकडे मोठ्या प्रमाणामध्ये बॅनर जे आहेत ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत। महाविकास आघाडीतर्फे सुद्धा या ठिकाणी हे बॅनर जे आहेत ते सुद्धा लावण्यात आलेले आहेत आणि वारसा विचारांचा मार्ग संघर्ष असं म्हणत महापुरुषांचे फोटो सुद्धा बॅनरवरती पाहायला मिळतात। शिवाय उद्धव ठाकरे, नाना पटोले, जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांचा फोटो असलेला, त्याचबरोबर शरद पवारांचा फोटो असलेला सुद्धा बॅनर या ठिकाणी पाहायला मिळतो आहे आणि रोहित पवार यांच्या लढाईमध्ये हे सगळे नेते त्यांच्या सोबत असल्याचं हे दाखवण्याचा प्रयत्न कुठेतरी होतोय। कार्यकर्ते हळूहळू जमायला सुरुवात झालेली आहे। जवळपास 11 ते 11:30च्या दरम्यान रोहित पवार ईडीच्या कार्यालयामध्ये पोहोचतील आणि आज त्यांची पुढचे काही तास चौकशी होऊ शकेल। कदाचित संध्याकाळपर्यंत ही चौकशी सुरू राहण्याची शक्यता आहे। मात्र बारामती ॲग्रोशी संबंधित जे काही आरोप रोहित पवारांवरती करण्यात आलेले आहेत त्याच अनुषंगानं ईडीकडून आज दुसऱ्यांदा त्यांची चौकशी केली जाणार आहे। पुढच्या बाजूला आपण पाहतोय की या ठिकाणी उपोषण करण्याची तयारी सुद्धा करण्यात आलेली आहे। काही गाद्या टाकण्यात आलेल्या आहेत जिथं राष्ट्रवादीचे काही नेते या ठिकाणी आंदोलनाला बसतील असं सुद्धा सांगितलं जात आहे। शिवाय कार्यकर्ते सुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी जमण्याची शक्यता आहे। महाविकास आघाडीचे सगळे बॅनर सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। त्यामुळे रोहित पवार आज चौकशीला हजर झाल्यानंतर किती तास त्यांची चौकशी होते हे पाहणं महत्त्वाचं असणार। मात्र दुसरीकडे राष्ट्रवादी भवन समोर हे सगळे कार्यकर्ते आक्रमक होण्याची शक्यता आहे। पोलिसांनी सगळ्या परिसरामध्ये बॅरिकेडिंग केलेलं आहे आणि कार्यकर्ते ईडीच्या कार्यालयापर्यंत पोहोचू नयेत यासाठी सुद्धा प्रयत्न केले जाणार आहेत। दुसरीकडे राज्यभरामध्ये राष्ट्रवादीच्या सगळ्या कार्यकर्त्यांकडून जी काही शासकीय कार्यालय आहेत तिथे सुद्धा घंटानाद आंदोलन केलं जाणार आहे। त्यामुळे राज्यभरामध्ये ठिकठिकाणी आंदोलन राष्ट्रवादीच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळतील। मात्र दुसरीकडे ईडी कार्यालयाच्या अगदी पाठीमागच्या गल्लीत असणाऱ्या राष्ट्रवादी भवन समोर सुद्धा आज आंदोलन केलं जाणार आहे आणि त्यामुळे पोलिसांनी या सगळ्या परिसरामध्ये मोठा बंदोबस्त लावलाय। शिवाय दंगल नियंत्रण पथक सुद्धा मागवण्यात आलेले आहेत आणि त्या अनुषंगानं पोलीस योग्य ती खबरदारी घेत आहेत। त्यामुळे आज रोहित पवारांची किती तास चौकशी होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।